श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादव राजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम सहस्रीशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा पुढे आरंभ करीत आहोत। आजचा विषय आहे सूर्यवंश आणि चंद्रवंश वर्णन आणि रोमहर्षणाची कथा। ऋषी म्हणाले, हे वंश श्रेष्ठ, हे रोमहर्षण, आपण संक्षेपमध्ये थोडक्यात सूर्यवंशा चंद्रवंशाचे विषय आम्हाला सांगा। तर सुत म्हणले, हे द्विजो, आदित्य कश्यपापासून आदित्य नावाचा पुत्र उत्पन्न झाला। उस आदित्यापासून ज्येष्ठ भार्यापासून अतिरिक्त 3 आणखी भार्या छळ। हे राजा, राज्ञी तथा प्रभा तथा छाया, मी त्यांच्यापासून पुत्रांची विषयात आपणास लोकांना सांगतो आहे। त्वष्टाची पुत्री संज्ञा सूर्यापासून ज्येष्ठ मनुची उत्पन्न झाली। राज्ञीने यमुना तथा त्याचप्रमाणे
रजत को जन्म दिला. प्रभापासून, सूर्यापासून प्रभाचा जन्म झाला. हे राज, हे ब्राह्मण हो, छायाने त्या सूर्यापासून सावर मनू, शनी, कपती तथा विशिष्ट यथाक्रम जन्म दिला. छाया आपला पुत्र सावर्ग मनूपासून आधी कृष्ण करती होती. पूर्व मनोवैवस्वत तो विषय सहन करू शकला गेला. फार क्रोधापासून विशुद्ध यम यापासून सहन न करून शकला आणि त्याने क्रोधाने आपला उजवा पायी उठून छायावर प्रहार केला. पहिल्यापासून यमाचे द्वारा मारे जाने पर छाया दुःखित झाली. तेव्हा छायाचे शापासून यमाचा व सुंदर पायी खराब झाला व मवात तथा रक्त से भर गेला आणि किडाने संभवानयुक्त होऊन गेला. तदनंतर व तो यम गोकर्णामध्ये राहून एक कलक म्हणजे पटरे बसला. वायू भक्षण करून 10,000 वर्ष तक महादेवाची आराधना करत राहिला. शिवाची कृपापासून श्रेष्ठ लोकपालत्व तथा पितरांचा स्वामित्व प्राप्त करून आपले देवदेव शूलपाणी शिव त्या शिवाचे प्रभावाने स्वापाची मुक्ती झाली. पर्वकालमय सूर्याने तेजोमय रूपाला सहन न करता झालेली त्वष्टकी शुभ कन्या संज्ञाने आपले शरीरापासून दुसरी छाया नामक स्त्री को रचना केली आणि ती स्वतः वडवा घोडी होळी रूप धारण करून फिरू लागले. काही समयानंतर वेळेनंतर प्रयत्नपूर्वक छायाला सौजाची प्रतिकृती मानून छायापती प्रभू सूर्याने घोड्याचे रूप धारण करून त्या वडवा रूपधारिणी संज्ञाचे 7 रमण केले. तेव्हा घोडीचे रूपवाली त्वष्टापुत्री संज्ञाने त्या सूर्यापासून देवस्वरूप 2 अश्विनी कुमारांना जन्म दिला. ते देवतांचे श्रेष्ठ वैद्य होते. त्यानंतर महान आत्मावाली संज्ञा पिता त्वष्टा सूर्याचे
त्वचाने रुद्राच्या कृपेपासून, सूर्यापासून, मंडळापासून, विष्णूच्या पासून चक्र निर्माण केले. जो बड़ा भयानक था, मोठे होते व उनका प्रभाव तथा दिव्य अस्त्र होते, ज्यापासून शुभ सुदर्शन चक्र झाले. भगवान कृष्णने कालाग्नी सदृश त्या चक्राला प्राप्त केले होते. प्रथम मनुवैवस्वत के 9 पुत्र झाले, जे त्याचे सारखे होते. इक्ष्वाकु, नभक, धृष्णु, शर्याती, नरिशंत, बुद्धिमान, नाभाग, अरिष्ट, स्वरूप तथा पृषग्नघ्रम हे 9 सुपुत्र झाले. त्यांच्या ज्येष्ठ तथा वरिष्ठ पुत्री इलाने जो पूर्वकाळामध्ये पुरुष होता, त्यावेळेस प्रद्युम्न सुद्युम्न नामाने प्रसिद्ध झाली. हे श्रेष्ठ मुनियो, मित्र तथा वरुणाचे कृपापासून ती इला पूर्वकाळात पुरुषाला प्राप्त झाली थी. पुन्हा शिवाच्या आज्ञापासून शरणवरून नामक पुत्र वन प्राप्त करून सोमवंशाच्या बुद्धीचे साठी मनुपुत्र श्रीमान सुद्युम्न श्रीत्व प्राप्त झाले. इक्ष्वाकुचे अश्वमेधाचे समान ते इला किम पुरुष रूपवाली झाली. किला पुरुष झाली. सुद्युम्न या नावाने ते प्रसिद्ध झाले. ते इला तिला 1 महिन्यापर्यंत वीर पुरुषाचे रूपात आणि पुन्हा 1 महिन्यात स्त्रीच्या रूपात राहिली. ती चंद्रमाचे पुत्र बुधाचे भवनात राहायला लागली. अवसर पाहून व बुधाचे साथ राहू लागली. त्यापासून सोमपुत्र बुध इलापासून पुरावा उत्पन्न झाला, जो सोमवंशाचे प्रथम उत्पन्न होनेवाला आहे. बुद्धिमान, शिवभक्त तथा प्रतापित हे तपोवधी त्यापासून इक्ष्वावंशाचे विस्ताराला वर्णन करीत आहे.
हे उत्तम द्विजो ब्राह्मणो, पूर्ण सुजोमन के 3 पुत्र झाले। उत्कल, गय तथा विनतात उत्कल का उत्कल नामक राष्ट्र आणि वितनाम का पश्चिमी देशाला झाला। गयाला गया नामक परम सुंदर पुरी दिली, ज्यामध्ये देवता पितरांचा स्थिती वर्णन झाली। इक्ष्वाकुचे ज्येष्ठ पुत्राने मध्य प्रदेश प्राप्त केला। कन्या पृथ्वीवाले होण्याचे कारण महातेजस्वी सुदुम्न आणि स्त्री पुरुषाचे लक्षणापासून युक्त महायशस्वी तथा महाभाग्यशाली मनुपुत्र प्रद्युम्ने राज्य प्राप्त करून उर्वाको दिले। पूर्वाने इक्ष्वाकुके ज्येष्ठ पुत्र विकुक्षु दिले। वे महान सर्वज्ञ थे, त्यापासून 50 पुत्र झाले। कुकुस्त सबसे मोठा होता। काकुस्थाचे योधन उत्पन्न झाले। श्रेष्ठ मुनियो इन सब और ईश्वर उत्पन्न झाले। विश्वाचे पुत्र बुद्धिमान अर्धक होते। त्याचे पुत्र योनासो झाले। हे श्रेष्ठ युजो, त्याचे पुत्र महातेजस्वी शावीरिष्ठे होते, ज्याने गौड देशामध्ये शाबस्ती नगरिका निर्माण केले। वंश नामक पुत्र उत्पन्न झाला। वंश बृहदास्व झाला। बृहदासाचे पुत्र होते, त्याने स्वहा बली धुंदू मारून धुंदुमार नामक प्राप्त केले। धुंदुमाराचे 3 पुत्र झाले। तो 3ही लोकांमध्ये प्रसिद्ध झाले। हे दृढास, चंडांश तथा कपिलाश्व नामाचे होते। दृढासाचे पुत्र प्रमोद आणि त्याचे पुत्र हरिअश्व झाले। हरिअश्व पुत्र निकुंभ आणि निकुंभाचे पुत्र संसास्व थे। त्याला 2 पुत्र होते। रणासुचे पुत्र योनास्व झाले। त्या योनास्वाचे पुत्र मानदाता होते।
मांधातीला 3 पुत्र झाले. पुरुकुच्छ पराक्रमी झाले. अंबरीश तथा पुण्यात्मा मुचकुंद हे तिन्ही लोकात विख्यात झाले. अंबरीशचे पुत्र युवास्व द्वितीय सांगतात. यवनाश्वाचे पुत्र हरित होते, ज्याचे उत्पन्न सविपुत्र हरित नामवाले म्हणतात. हे सब हे अंगिरा के वंशाचे होते, किंतु क्षत्रिय स्वभावाले होते. पुरुषु के पुत्र महायशस्वी प्रसूत झाले. त्याचे पुत्र संपुचित है, जो नर्मदाच्या गर्भात उत्पन्न झाले होते. संभृत के पुत्र विष्णुवृद्ध झाले. विष्णू सभी वंशज विष्णुवृद्ध नामवाले झाले. हे सर्व पुत्र अंगिरा के वंशाचे ब्राह्मण होते, किंतु क्षत्रिय स्वभावाशी युक्त झाले. हे द्विजो संभृतीने आनंद नामक दुसरे पुत्राला उत्पन्न केले, जो त्रैलोक्य युद्ध के समय रावण के द्वारा मारा गेला. अरण्य के पुत्र बृहदास्व और बृहदास्व पुत्र हरियास्व और हरियास्व के पुत्र द्रुपद के गर्भ उत्पन्न वसुमना उत्पन्न झाला. त्यापासून त्रिधन्व नामक पुत्र झाला. शिवभक्त होता. प्रतापी द्वारा शिवभक्ताने ब्रह्मा के पुत्र चंडीच्या कृपा से त्याची शिष्यता प्राप्त करून त्याच्या आज्ञेपासून 1000 अश्वमेध यज्ञ प्राप्त कर गणामध्ये स्वामित्व पद प्रागरण केले. हरण मिळवले. मी अश्वमेध कसे करू, किसी समय ऐसा सोचून विचार करून गणहीन धर्मात्मा त्रिधन्वा हे ब्रह्माचे पुत्र चंडी नामक ब्राह्मणाचे पाहून आणि हे श्रेष्ठ ब्राह्मणो सहस्र नामाचे प्राप्त केले. रुद्र सहस्र नामाला प्राप्त करून घेतले. पूर्वकाळात ब्रह्माने चंडीला रुद्र सहस्रनाम सांगितले होते. त्याने सहस्रनामाचे महादेवाची स्तुती करून ब्रह्माचे पुत्र द्विश्रेष्ठ चंडीने गणाधिपत प्राप्त केले. त्यानंतर पूर्वकालामध्ये चंडीचे द्वारा सांगितले गेले सहस्रनामाला ग्रहण करून पूजा विधान केले. गणाधिपत प्राप्त केले. ऋषिगण म्हणले, ब्रह्माचे पुत्र चंडीचे द्वारा काढले चांगले. सहस्रनाम हे सुद्धि हे सुरत उस नामक सहस्रपुत्र कृपा करके ब्राह्मणाला सांगा. हे सुरत हे श्रेष्ठ मुनी
सर्व गणी ब्राह्मणियों के आत्मस्वरूप तथा अमित तेज वाले रुद्राचे 1008 नाम वाले मुनि सुन ऐका, जिसका जप करून चंडीने गणाधीत प्राप्त केले. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता सहस्रनाम जे आहे ते उद्या म्हणणार आहे आपण. कारण टाइम होता. ओम स्वयंभू ईश्वर राजा श्यामल कल्पिदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मशात्री महासती अनुसार माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संत की जय. ऋषिमुनि की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.